कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा प्लीज तुम्ही मोठे आता, तुम्ही सांगणार एकदा अखिलला तो ऐकेल तुमचा। अवनी बहिणी तू तरी बोल ना ग त्याच्याशी, समजाव ना त्याला। अवनी बहिणी, आकाशदा प्लीज तू बोल ना एकदा अखिलशी, तुझं ऐकेल ना तू, प्लीज एकदा बोल ना। वसुबाई सॉरी, मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी, खरंच सॉरी। पण प्लीज तू अखिलला सांग ना, तू माझं खरं प्रेम आहे त्याच्यावर। वसुबाई बोल ना ग काहीतरी। अखिल अरे खरंच सॉरी प्लीज। तुझं प्रेम खरं असं म्हणतेस तू? मी काम करू चल, मी पण तुझ्यासोबत हे घर सोडतो। काय ना तुझी सावली सुद्धा नको मला या घरावर, चल। एक मिनिट अखिल, तू कुठेही जायचं नाहीयेस आता। जर कोणी हे घर सोडून जाईल तर ती फक्त आणि फक्त तनया। तुला मी सोडून येणार आहे तुझ्या आईच्या घरी, चल। तुझ्या पाया पडते का, पण प्लीज असं नको करू प्लीज। तू म्हणशील तर करेल मी, प्लीज, पण असं नको करू का। सॉरी मला माफ कर। तू माफीच्या लायक नाहीयेस तनया। हे घर तर तुला सोडून जावंच लागेल, आणि हा आम्हा सगळ्यांचा फायनल निर्णय आहे। सगळं चल निघूया। नाही मी नाही येत आहे। म्हणजे तू ऐकलंस तेच, तू माझ्याबरोबर येणार नाहीयेस? नाही। कसं आहे ना, मी काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे मला कुठेच पळून जाण्याची गरज नाही। जे काही केलंस ते तू केलंस, त्यामुळे तू पळ, तुला जिथे कुठे पळायचं तिकडे। ठीक, तुला यायचं नसेल ना तर मर इथेच। पोलीस येतील, तुला पकडतील आणि कोठडीत टाकतील। नाही, पोलीस मला कोठडीत टाकूच शकत नाही। हा, माझी चौकशी मात्र नक्की करतील। काय शेवटी तुझा नवरा आहे ना मी, त्यामुळे माझी चौकशी त्यांना करावीच लागेल। आपण ते जेव्हा माझी चौकशी करतील ना, तेव्हा त्यांना हे मात्र मी नक्की सांगेन की साहेब प्लीज माझ्या बायकोला ना लवकर शोधून काढा। तनया, अगं काय झालं बच्चा, तू काय रडतेय? हो रडू, सावर स्वतःला। नाही हो, असं काय बोलताय? खरी सावरायची गरज तर तुम्हाला आहे। अरे बाप रे, कुठे निघाला तितक्या घाईघाईत बॅग घेऊन? पळून चालला? पळून कुठेपर्यंत पळणार आहात? जितक्या लांब पर्यंत पळाल ना तितक्या जास्त अडकत जाल तुम्ही। आजपर्यंत आमच्या विरुद्ध डाव खेळलात ना, कायम आमच्या वाईटाचा विचार केला, पण आज काय झालं? आज तेच सुदर्शन चक्राप्रमाणे तुमच्यावरच उलटलं। मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुमच्या कर्माची फळं तुमच्या मुलीला भोगावी लागतात। का माहितीये? कारण आजपर्यंत तिने तुमच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीत तुमची साथ दिली, आणि म्हणूनच तिला ते घर सोडून इथे यावं लागलं। काय बरोबर ना? मला घराबाहेर काढायचा प्रयत्न करत होता, पण आज काय झालं? तुमच्या मुलीला घराबाहेर पडावं लागलं। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला माझ्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही कधीच।
का माहितीये विशाखा मॅम? कारण मी कायम घर जोडायचा प्रयत्न केला. माझा हेतू चांगला होता. विशाखा मॅम, घर फक्त 4 भिंतींनी जोडलेलं नसतं, तर माया, विश्वास, प्रेम, आपुलकी, आदर यांनी सांधलेलं असतं. माणसं आणि नाती ही त्या घराची खरी तिजोरी असते. तुम्हाला फक्त पैशांची आवती कायम, आणि मला नात्यांची. शका मॅम, सगळ्यात जास्त कठीण गोष्ट कुठली असते माहिती? माणसं कमावणं आणि नाती जोडणं. तुम्ही कायम नाती तोडत आलात, आणि मी ती कायम जोडत आली. आणि म्हणूनच मी त्या घरात टिकले. कळलं? माझं चुकलं, खरंच चुकलं माझं. माफ कर मम्मा. पण आता तुला सुद्धा कळलंय ना की मी असं का वागले ते. जयश्रीनी, तुझ्या सासूनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या आयुष्यात मी जी झळ सोसली ती कधीतरी तिने सोसावी म्हणून वागले मी असं. मी तुला त्रास दिला, आकाशला त्रास दिला, पण मला खरं तर तुम्हाला दोघांना त्रास द्यायचा नव्हता ग. पण कुठेतरी सतत असं वाटत राहिलं की तुम्हाला दोघांना त्रास झाला तर जयश्रीला सगळ्यात जास्त त्रास होईल, म्हणून मी वागत राहिले असं. सुडानी पेटले होते मी. मला कधी पैशाची हाव नव्हती ग, पण जयश्रीला मला रस्त्यावर आणायचं होतं. पण मी जे काही वागले ना त्याची झळ माझ्या मुलीला नाही सोसायला लागतं का? मग तिचा संसार सुखाचाच झाला पाहिजे. म्हणून मी हात जोडून तुला विनंती करते वसुंधरा, मानानी आणि मनानी मोठी आहेस. माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे. आणि आजवर आयुष्यात जे मी संस्कार नाही करू शकले तिच्यावर, ते चांगले संस्कार कर तिच्यावर. खरंच मनापासून माफी मागते मी तुझी वसुंधरा. माफ कर मला. माफी तर तुम्हाला मागावीच लागेल. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीची तुम्हाला माफी मागावीच लागेल, पण माझी नाही. मग सांगते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.